एकीकडे देशभरात नीट आणि सीबीएसई सारखे पेपर लीक होत आहेत. या प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात जातंय. या राष्ट्रीय घोटाळ्यावर बोलायला वेळ नाही. त्यांच्या मन की बात मध्ये काय सांगतायत तर उन्हाळ्यात पाणी कसं प्यायचं, जलजिरा कसा बनवायचा आणि आंब्याचं पन्ह कसं करायचं. सिरियसली देशातले सगळे महत्वाचे प्रश्न संपलेत का? तरुणांच्या भविष्याची राख रांगोळी होत असताना आम्हाला आंब्याचं पन्ह कसं बनवायचं याचे सल्ले दिले जात आहेत. आणि यात सर्वात मोठी शोकांतिका काय माहितीये का, की आपला जो इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, जो जनतेचे मुख्य प्रश्न बाजूला सारून स्वतःचाच वेगळा अजेंडा चालवण्यात व्यस्त आहे. अहो, मुख्य मुद्द्यांवरून लक्ष डेव्हिएट करण्यासाठी हा सगळा खेळ सुरू आहे. आणि जर हे खरंच असंच सुरू राहिलं ना, तर या देशातील तरुणांचा आणि पर्यायाने देशाचं काही खरं नाही. म्हणजे जे प्राईम मिनिस्टर परीक्षा पे चर्चा घेतात, चाय पे चर्चा घेतात, मुलांसोबत जाऊन फुटबॉल खेळतात, त्यांनाच आता विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काही घेणं देणं नाहीये. एक ट्विट सुद्धा त्यांनी केलेलं नाहीये. आपली अंधभक्ती बाजूला ठेवून प्रश्न विचारायला लागा. देशाचे नागरिक नेत्यांना त्यांच्या PR स्टंटवर नाही तर शिक्षण, रोजगार आणि त्यांच्या जबाबदारीवर जाब विचारत नाहीत, तोपर्यंत तरी हे असंच चालत राहणार.